हाय गाईज, पासपोर्टची गरज नसताना आम्ही असंच घेऊन चाललो आहे. ही बघा मी आय एम रेडी टू गो. सो माझ्या हात मेहंदीचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि आम्ही रेडी आहोत जाण्यासाठी. हा माझा हबी इन द बेस्ट वर्ल्ड. तो झोपलेला आहे सध्या, खूप दमलेलो आहोत आम्ही. आता बघा, वाव काय छान सिनरी आहे, स्वर्ग. आता आम्ही एअरपोर्टला पोचलेलो आहोत, तर आम्ही आता चाललो ये हो. आमचा एक्सपिरियन्स आहे. सो आम्ही लाईनमध्ये मस्त मस्त चाललो आहे, असं खुश आहोत. एक्सपिरियन्स. चलो चलो देखते हैं क्या होता है. लेट्स गो. आणि हा सन पण बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतंय. प्रत्येक ठिकाणी माझं व्हिडिओग्राफी चालूच आहे, कारण मला रेकॉर्डिंग हवी आहे मेमरीजसाठी. सो माझं चालू आहे. सो आमची इथे शायनिंग मारायला चालत सुरुवात केलेली आहे आम्ही. सो बघू आता कशी जर्नी होते. आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनमध्ये. हाय. सो आता आम्ही निघालो आहे एअरपोर्टवरून डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवर, पण आम्हाला सर्व कवर करायचे आहेत 4 डेजमध्ये. हे आम्ही आलो आहे बीचवर. आम्ही प्रयत्न करतो आहे व्हिडिओ करायचा, पण आम्हाला हवा तो अँगल मिळालेला नाही आहे. ओहो. सो आम्हाला इथे भेटला आहे अँगल. छान प्रकारे आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे. इंस्टाग्राम जाम होणार आहे आमच्या व्हिडिओने. सो ही अशी आहे चळवळ बीचवर चालू आहे. हॅलो. आम्ही आता आलेलो आहे कुठे? अंदमान नाही आहे, ही फक्त खोटं बोलू शकते. आम्ही फक्त आलोय नागोठण्याच्या बीचवर. आम्ही आलो हॅव्हलॉक बीच. तुम्हाला दाखवतो हॅव्हलॉक बीच कसा एकदम सुंदर आहे. यातलं पाणी बघाल तुम्ही, एकदम क्लिअर प्युरिफायचं. सो बघा तुम्ही किती सुंदर आहे ते, सुंदर निवांत केरळ वाईब्स. सो आता आम्ही चाललो आहे एका दुसऱ्या आयलँडवर. सो लाईफ जॅकेट विथ अस. सेफ्टी फर्स्ट, एन्जॉय लेटर. आम्ही एक्सायटेड आहोत, कारण आम्ही तिकडे जाऊन स्कुबा डाईव्ह करणार आहोत. बघूया आपण आता कसं. आम्ही आमचं डिस्कशन चालू आहे, भेटूया लवकरच. सो आता बसलेले आहोत अशी आम्ही. फर्स्ट सीट भेटली आहे. मी धावत आलो होतो फर्स्ट सीटसाठी, पण आमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे, कारण सगळं पाणी आमच्या तोंडावर उडतं आहे आणि आम्ही खूप रिग्रेट करतो आहे. पण मजा येते. हे बघा आमचं एन्जॉयमेंट. हसू बघा चेहऱ्यावर, किती हास्य आहे. आम्ही वाट बघतोय स्कुबाची, तोपर्यंत आम्हाला फ्रेंड्स भेटलेत आणि मग मला इथे चटई पण भेटली आहे, तर मी तशी माझी एन्जॉयमेंट चालू ठेवते. बघूया स्कुबाला कसं काय. आमची स्कुबा चालू आहे. थोडी मी ब्लँक आहे, मला काहीच समजत नाही आहे. मला आजूबाजूचं काही दिसत नाही, मला फक्त समोरचं दिसतं आहे. एवढं छान फिश आहेत ते. ओके, त्याने इन्स्ट्रक्शनने मला सांगितलेलं आहे, तर मी काहीतरी प्रोसेसिंग केलेली आहे. पूर्ण ब्लँक होती अशी आमची स्कुबा एक्सपिरियन्स. खूप छान होतं, खूप भारी. मला करायचंच होतं. मग आता आम्ही आलो हॉटेलमध्ये. डायरेक्ट आम्ही स्विमिंग पूलमध्ये जंप केली आहे. आम्हाला स्कुबा करून कंटाळा आला होता, दमलो होतो खूप. रिलॅक्स मोडसाठी छान इथे स्विमिंग चालू केली आहे मी आणि रिलॅक्स बसली आहे मी तर इथे. मग असंच थोडा डान्स चालू केला. तर आता आम्ही आलेलो आहोत राधाकृष्ण रिसॉर्टला. आमचं आत्ताच हे करून झालेलं आहे, काय बोलतात त्याला, सी वॉल. आम्ही एलिफंटा बीचवर गेलेलो आणि तिकडे आम्ही केलेलं आहे सी वॉल आणि सुखाली पासून आम्ही स्कुबा डायव्हिंग केलं आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप टायर्ड झालेलो आणि त्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत राधाकृष्ण रिसॉर्टमध्ये आणि चिल मारतो स्विमिंग पूलमध्ये.
आणि बघू शकता इथलं पाणी आहे ना एकदम खूप खूप म्हणजे खूप खराब आहे. आणि त्याने काला झालेलं ही जास्त गोरी झालेली आहे. फुल टॅनिंग झालेली आहे ते बघू शकता टॅनिंग. आणि इकडे इकडे मस्त मस्त असं वातावरण आहे पोहायला. मी तुम्हाला एक उडी मारून दाखवतो. याला बोलतो सूर, आमच्या भाषेत सूर. आणि हे बघा कशी आता आम्ही आलेलो आहोत कोरल बीचला. आणि बघूया कोरल बीचला असे प्रकारे ही सगळी खडकं आहेत. आणि इथे शूज अलाउड नाही तरी आम्ही दोघे शूज घालून आलो आहेत. प्रत्येकाच्या पायात बघाल तर फक्त इकडे फक्त फ्लिपफ्लॉप किंवा सँडल्स आहेत. आणि कोरल बीच आहे इथं. आपल्या इथं खरपं बोलतात आणि इकडे फक्त त्याला बोलतात कोरल बीच. बहुशा कोरल बीच इथे काय फेमस आहे तेच बघायला आलेलं आहे. एवढ्या त्या खडप्यात ना चार्जेस. आणि इकडे आम्हाला तर काय दिसत नाही घंटा. बघूया तुम्ही बघू शकता कोरल बीच कसं आहे. आणि आता एक मोठं आव्हानास्पद आलं आहे. बघूया बायको आणि माझी कसे क्रॉस करतोय. तर हे कसं सोपं नाही आहे तसं क्रॉस करणं. पण आमच्यासाठी आम्ही गावात जात ना त्यामुळे आम्हाला सवय आहे. शहरातल्या लोकांना क्रॉस नाही करता येणार. आणि मग ते एका स्पॉटसाठी इकडे सगळे जातात. एका स्पॉट इथे एक स्पॉट फेमस आहे ते तुम्हाला दाखवतो मी. कुठला स्पॉट फेमस आहे तो. एकच स्पॉट इकडे फेमस आहे. इथे फक्त फोटो काढण्यासाठी सगळे. हा बघ खेकडा 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 जीवाची राणी. काय काय माहित काय. And this is a famous spot in Lakshmanapur 2 beach. Oh. हा हलतोय. फिट का नाही राहत आहे. तेच बोललो फिट का नाही राहत आहे. आणि ह्या स्पॉटसाठी आम्ही फक्त आलेलो तिकडे. हा स्पॉट आम्हाला फक्त आवडला आहे. ते बघू शकता कसा मस्त स्पॉट आहे हा. आणि तिकडे जाण्यास एंट्री नाही. आणि ही फॉरेनर काय करते काय माहिती. सुसू करते काय करते. आणि बघूया आपण आता ह्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत. पण इथे फोटो काढायला आपल्याला खूप मेहनत आहे. स्टिल वी आर ट्राईंग टू द कॅप्चर बेस्ट मोमेंट. इथनाच काढूया. हा हे गाईड तो आम्ही काय फेमस स्पॉटवर आलो. इथे दगड झालं. आमचं बीच नॅचरल बीच. आणि बघा एक्साइटमेंट. आणि अजून बघा एवढे मोठे मोठे दगड आहेत असे छान. मी खूप उचलून नेणार आहे आता पेंट करायला. वाव इट्स वाव. Look at this. Wow. Wow. So हा इतका छान व्ह्यू आहे. सो लेट्स एन्जॉय. आम्ही आता मस्त व्ह्यू बघितलेला आहे. फर्स्ट व्ह्यू आहे. मला खूप आवडलेला आहे तो. आणि हा बघा आमचा माझी बायको काय करत लहान पोरगी झालेली आहे. आणि इकडे ही घरात फिश टँकला टाकण्यासाठी दगडं गोळा करत आहे. पण हिला काय माहीत एअरपोर्टला हे टाकून देणार सगळे आम्हाला फेकवायला लागणार आहेत. तरी पण हिचा इच्छा बघा काय केलं करायला. मी मस्त दगड घेते छान. हे लगोरी खेळायला घेतलेलं तिने. लगोरीसाठी मस्त इथनं दगड येत आहेत. लगोरी आपल्या भारतात महाराष्ट्रात खेळला जातो खेळ. तरी पण ही काय ऐकत नाही. आणि इथं तुम्हाला ऑक्टोबस दाखवलं असतं पण ऑक्टोबस इथे खूप पाणी आलं. इथपर्यंत पाणी होतं. तो आता इथपर्यंत आलेलं आहे. येत नाही रे बाहेर ते.
हा बघ ना आबा 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 इकडे पण बघ त्याला धरू काय बघू काय आबा 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 आमचं असं ऑक्टोपस चालूच राहणार आहे. अशा प्रकारे हा ऑक्टोपस दिसलाय, पण ते काढायला भीती वाटते. ॲक्च्युली हात लावायला सुद्धा भीती वाटते. सो मी थोडंसं ओरडते आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. फर्स्ट पार्ट